नमस्कार मित्रांनो, मी मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण दिवाळीचा पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा सण वसुबारसबद्दल माहिती घेणार आहोत। हिंदू संस्कृतीत गाईला मातेसमान मानले जाते आणि या गोमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस। वसुबारस हा सण अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथीला साजरा केला जातो। या दिवसाला गोवत्सव द्वादशी असेही म्हणतात। या दिवसापासून खऱ्या अर्थाने दिवाळीच्या 5 दिवसांच्या उत्सवाला सुरुवात होते। वसु म्हणजे धन, द्रव्य, लक्ष्मी आणि बारस म्हणजे द्वादशी तिथी। या दिवशी गायीची पूजा केल्याने घरात लक्ष्मीचे आगमन होते अशी धार्मिक श्रद्धा आहे। गायीला गोमाता मानले जाते कारण ती दूध, शेण आणि गोमूत्र देऊन मानवाच्या जीवनात अत्यंत उपयोगी आहे। तिच्या योगदानाबद्दल आभार मानण्याचा हा दिवस। सौभाग्यवती स्त्रिया आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे, सुख समृद्धी लाभावी यासाठी गाई वासराची पूजा करून उपवास करतात। भारत कृषीप्रधान देश असल्याने शेतीच्या कामात मदत करणाऱ्या पशुधनाचे महत्त्व अनमोल आहे। वसुबारसची पूजा विधी कशी करावी? सकाळी लवकर उठून स्नान करावे, घरासमोर सुंदर रांगोळी काढून दिवाळीच्या सजावटीला सुरुवात करावी। संध्याकाळच्या वेळी गाय आणि तिच्या वासराला अंघोळ घालावी किंवा त्यांच्या अंगाला हळद कुंकू लावावे। त्यांच्या पायावर पाणी घालून त्यांची पूजा करावी। हळद, कुंकू, फुले, अक्षता आणि फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालावी। निरांजनाने त्यांना ओवाळावे। या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करण्याची पद्धत आहे। गाय आणि वासराला केळीच्या पानावर पुरणपोळी, गूळ आणि इतर पदार्थ वाढून नैवेद्य म्हणून खाऊ घालावा। या दिवशी गहू, मूग आणि तळलेले पदार्थ खाल्ले जात नाही। अनेक स्त्रिया या दिवशी उपवास करतात आणि उपवास सोडताना बाजरीची भाकरी आणि गवाराच्या शेंगाची भाजी खातात। पूजा झाल्यावर गायीच्या पाया पडून तिच्या भोवती प्रदक्षिणा घालावी आणि आपल्या मुलाबाळांच्या आरोग्य व सुख समृद्धीसाठी गोमातेला प्रार्थना करावी। या दिवसापासून संध्याकाळी घरातील तुळशीजवळ आणि दारात पंत्या लावून ज्यांच्या घरी गाय वासरू नाही ते गोठ्यात जाऊन पूजा करू शकतात किंवा गाय आणि वासराच्या मूर्तीची पूजा करू शकतात। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वांना वसुबारसाच्या हार्दिक शुभेच्छा।